जय भीम। या देशातील एससी एसटी ओबीसीच्या या लोकांना कदाचित हे माहितही नसेल की यूजीसी म्हणजेच युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनने एक कमिटी बनवली ज्याचा की मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे। नसेलच माहित, कारण तुम्ही धर्माला वाचवण्यामध्ये जे व्यस्त आहात। यूजीसीच्या या नियमांना रद्द करण्यासाठी ट्विटर ट्रेंड वापरला जातोय मोठ्या प्रमाणात, त्यासोबत सोशल मीडिया भरून पडलेला आहे। काही दिवसा अगोदरच कोर्टच्या नियमांवरून ही कमिटी बनली, पण जास्त विरोध जर झाला तर ही कमिटी रद्द सुद्धा होऊ शकते। एससी एसटी ओबीसीच्या लोकांना एवढंच सांगायचं आहे की धर्मासोबत या नवीन नियमांनाही वाचवा। याचा फायदा हाच होणार आहे, जर तुमची मुलं किंवा तुम्ही कुठले उच्च शिक्षण घेत असेल तर त्या महाविद्यालयांमध्ये जातीगत भेदभाव, जातीवरून शोषण होणार नाही। जातीय शोषणामुळे, जातीगत भेदभावामुळे अनेक विद्यार्थ्यांनी महाविद्यालयामध्ये त्यांचे प्राण गमावले आहे। याचे उदाहरण म्हणजे रोहित वेमुला, डॉक्टर पायल तडवी। म्हणून यूजीसीच्या नियमावलीला वाचवा। आणि जे यूजीसीच्या नियमावलीचा विरोध करत आहे त्यांच्यासाठी एक प्रश्न आहे, तुम्हाला अन्याय थांबवायचा नाहीच आहे का? पुढे तुम्हाला अन्याय करायचाच असेल म्हणून तुम्ही या यूजीसीच्या नवीन नियमावलीला विरोध करत आहात। विचार बदला, देश बदलेल। जय भीम, जय संविधान।